सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहती अमुच्या रक्तात वाहती राजे, काळजात राहती अमुच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जाण झोपतो तुफान मातीचा राजा, सन्मान राखतो जाण झोपतो तुफान मातीचा राजा. निधड्या छातीचा दणगड कणांचा, निधड्या छातीचा दणगड कणांचा, मराठी मनांचा भारत भूमीचा, मराठी मनांचा भारत भूमीचा एकच राजा. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग, तसेच येथे उपस्थित माझे मित्र मैत्रिणी व शिवभक्तांना सर्वांना माझा नमस्कार. आज मी येथे एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे, त्याचा मला किंवा तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस. या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊ यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे जनतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी राजे भोसले होय. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते. शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. त्यांना राजमाता जिजाऊकडून चांगले संस्कार व शिकवण मिळाली आणि वडील शहाजी राजांकडून शौर्याचा वारसा मिळाला. तर दादोजी कोंडदेव यांनी अनेक युद्धकला शिकविल्या. बालवयातच त्यांनी अनेक युद्धकलांचे प्रशिक्षण घेतले. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले. रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यासोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली तेव्हा सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होते बलाढ्य शत्रू. स्वराज्य स्थापन करण्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावले होते. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी अशा अनेक शूरवीरांनी आपल्या शिवरायाची साथ दिली होती. शिवरायांनी मावळ्यांच्या साथीनं आपल्या समोरील बलाढ्य शत्रू अफजल खान, औरंगजेब, शाहिस्तखान अशा अनेक शत्रूंना धुळीत पाडले आणि राजमाता जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरविले. शिवरायांनी अनेक गड जिंकले, गुलामगिरी नष्ट केली, रयतेला अंधारातून प्रकाशात आणले, स्त्रियांना आदर व सन्मान दिला, शेतकऱ्यांना मान दिला. 3 एप्रिल 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला. रयतेला लोककल्याणकारी व न्यायप्रिय राजा मिळाला. अशा या पराक्रमी राजाचे 6 जून 1680 मध्ये निधन झाले. शेवटी जाता जाता एवढेच बोलेन, राजे तुम्ही होतात म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारात तुळस. राजे तुम्ही होतात म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारात तुळस. राजे तुम्ही होतात म्हणून रेले सुहासिनींचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ, हिंदवी स्वराज्याची सकाळ. धन्यवाद.